ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी होळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी होळीचं आयोजन केलं होतं। तर यावेळी विठाई प्रतिष्ठाननं दिव्यांग बांधवांसोबत होळी दहन करत धुळवट साजरी केली। यावेळी धुळवट साजरी केल्यानं दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटाकडून होळीसाठी पुरणपोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे मुंबईकरांना यंदाही होळीच्या सणाला पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळाला। या महोत्सवासाठी मुंबईकरांना नोंदणी करता येते। धुळवट रंगपंचमी निमित्त रंगाची उधळण करण्यासाठी तयारी सुरू झाली, मात्र रासायनिक रंगाच्या दुष्परिणामाची जाणीव वाढते। त्यामुळे यंदा अनेक मुंबईकर घरच्या घरी नैसर्गिक इको फ्रेंडली रंग तयार करण्याकडे वळताना दिसतात। मुंबईच्या प्रभादेवीतील साई सुंदर सोसायटीमध्ये होलिका दहनाचं आयोजन करण्यात आलं। यावर्षी अहंकार, क्रोध, ईर्ष्या, लालसा या मानवी विकृती दर्शवणारा प्रतिकात्मक देखावा तयार केला। या परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। मुंबईतील बीडीडी चाळकरांकडून लव जिहाद विरोधातील होळी साजरी करण्यात आली। नाविन्यपूर्ण संकल्पनाची होळी साजरी करण्याची परंपरा वळरीकरांनी यंदाही कायम राखली। बीडीडी चाळ 101 मध्ये तरुणांनी लव जिहाद आणि दहशतवादी विरोधी संदेश देणारी होळी साकारली। कल्याण मोहने परिसरात उल्हास नदी किनारी नदी प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यात आली। तसंच नदीतील वाढतं सांडपाणी, औद्योगिक रसायनं आणि कचऱ्यामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आले। त्यामुळे नदी वाचवा, भविष्य वाचवा असं जोरदार घोषणा देत होळी पेटवण्यात आली। मुंबईच्या अनेक भागात वेगवेगळे सामाजिक संदेश देणाऱ्या होळी तयार करण्यात आल्या। अशात सायन इथं ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जनजागृती करत होळीवर प्रतिकात्मक बोटल आणि सामाजिक संदेश लावण्यात आले। मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात 13,000 मालमत्तांची नोंदणी करण्यात आली। त्यामुळे राज्याच्या तिजोरीत 1,134 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क महसूल निर्माण झालाय। नोंदणी आणि महसूल या दोन्हीसाठी फेब्रुवारी हा सर्वात मजबूत महिना। मुंबई महापालिका नागरी सभागृहानं मालमत्ता करार सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटावरून 700 चौरस फूट करण्याची सूचना मंजूर केली। हा प्रस्ताव विचार विनिमयासाठी नागरी प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता आहे। मालाडमधील वृक्ष कार्यकर्ता आणि प्राणीप्रेमींनी होळीनिमित्त महापालिका आणि राज्य सरकारकडे मागणी केली। हिरवा वारसा जपला जाईल याची खात्री करण्यासाठी होळी अग्निशामक मार्गदर्शक तत्व बीएमसीच्या सर्व वॉर्डामध्ये पाठवावीत अशी मागणी करण्यात आली। चित्रपट, नाटक, मनोरंजन कार्यक्रमांचे खेळ यंदाच्या वर्षीपासून महाग होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं करमणूक करात वाढ करण्याचं सुतोवाच येत्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात केले। राज्य सरकारनं 2017 पासून करमणूक शुल्कात दिलेली सवलत सप्टेंबर 2026 ला संपणार आहे। त्यामुळे त्यानंतर करमणूक करात वाढ करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे। होळी धुळीवंदनानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला। सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगीत पाणी उडवण्यासह अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला। 1 ते 7 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। राज्यातील नोकरदार महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य महिला आयोगानं एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कारणांमध्ये पॉश ऑडिट करा एका महिन्यात करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली। त्यानुसार आता महिलांना 31 मार्चपर्यंत केवायसी पूर्ण करता येणार आहे। याआधीही सरकारनं 2दा मुदतवाढ दिली होती। सरकारनं आता 31 मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली आहे। आरटीओमध्ये 461 पदांची भरती होणार आहे। परिवहन विभागानं AIMV पदं भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला। अलीकडेच 328 AIMV निरीक्षक पदावर बढती देण्यात आली। त्यामुळे भरतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला। होळीनिमित्त बेलापूर पेंधरवरील मेट्रो सेवेत नागपूरचा बदल करण्यात आला। मंगळवारी सकाळच्या वेळेत मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून सेवा पूर्ण सुरू होणार आहे। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास 2028 पर्यंत वाट पाहावी लागेल। रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून 2 वर्षे लागणार आहेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी 90 मिनिटांवरून 20 मिनिटांवर येणार आहे। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेची मुहूर्ताची फेरी सुटली। पहिल्यांदाच प्रवाशांना मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास वातानुकूलित अत्याधुनिक बोटीतून करता येणार असल्यानं प्रवाशांमध्ये उत्साह होता। मात्र प्रवास 1.5 तास लांबल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। लोकल ट्रेनमध्ये आता परवानाधारक विक्रेते फिरणार आहेत। तर प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये खाद्यपदार्थ व्यतिरिक्त वस्तू विक्रीला परवानगी दिलेली आहे। यासाठी 50 जणांना अधिकृत वेडिंगची परवानगी दिलेली आहे।
धुलिवंदनाच्या निमित्त सिडकोच्या मेट्रो मार्ग क्रमांक 1 बेलापूर पेंदरवरील मेट्रो सेवेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मंगळवार 3 मार्च 2026 रोजी सकाळच्या वेळेत मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून सेवा पुन्हा सुरू होणार असून प्रत्येक 15 मिनिटांनी मेट्रो सोडली जाणार असल्याची माहिती सिडको प्रशासनानं दिली आहे. सारथीनं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अधिकृतपणे प्रसिद्ध केली. त्यामुळे मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. सारथीच्या दिरंगाईमुळे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट अखेर दूर झालं. धुलिवंदनानिमित्त सिडकोच्या मेट्रो मार्ग क्रमांक 1 बेलापूर पेंदरवरील मेट्रो सेवेत तात्पुरता बदल करण्यात आलेला आहे. मंगळवार 3 मार्चला सकाळच्या वेळेत मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. सारथीनं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अधिकृतपणे प्रसिद्ध केली. यामुळे मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. सारथीच्या दिरंगाईमुळे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट अखेर समोर आलं. महाराष्ट्रभरात वाहतूकदारांनी 5 तारखेपासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र ठराविक लोकांसोबत चर्चा केली जाते असा आरोप वाहतूकदारांनी केला. मुंबईतील सागरी किनाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेने 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन केली. यासाठी अर्थसंकल्पात 5,690 कोटींची तरतूद आहे. भिवंडी शहरातील कामेरी परिसरात असलेल्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना समोर आली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. कल्याणच्या आधारवाडी जेलमधील 2 लाचखोर कर्मचाऱ्यांना एसीबीने अटक केली आहे. शरद पान पाटील आणि सतीश भोसले अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे कारागृहात कैद्याची भेट घडवून आणण्यासाठी नातेवाईकांकडे लाचेची मागणी केली होती. भांडूपमध्ये 8वी शिकणाऱ्या मुलाने आपल्या वर्गमित्राची हत्या केली. शाळेत सतत दादागिरी करतो म्हणून मुलाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत तालुक्यातील ममदापूरमध्ये शर्यतीचा बैल चोरी करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणात गावातीलच व्यक्तीचा सहभाग असल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. पनवेलमध्ये गोल्ड ट्रेडिंगच्या नावानं 19,62,000ची फसवणूक करण्यात आली. फेसबुकवर अनोळखी महिलेनं ऑनलाईन गोल्ड ट्रेडिंग केली जात असल्याची माहिती दिली. 20 ते 30% फायदा होईल असं सांगून ट्रेडिंग खातं उघडण्यात आलं. मात्र पैसे पाठवल्यानंतर खातं ब्लॉक करण्यात आलं. डोंबिवलीत पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली. विष्णुनगर पोलिसांनी अटकेची कारवाई केलेली आहे.